आधी करामत काय करते का पाहायचं आहे. दरम्यान पहिलाच चेंडू राजाचा पहिला चेंडू. हो, थोडासा धोका निर्माण झाला होता, मात्र एक धाव रोखू शकली नाही. पहिल्याच चेंडूवर गडी गमावला असता. आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर झेल मात्र झाला नाही आणि एक धाव बहाल केलेली आहे. आता स्ट्राईक घेतो अक्षय जिजाऊ संघाकडून. दरम्यान चेंडू पडते अक्षयसाठी. राजाचा सुरेखरित्या टोलेजंग फटका म्हणावा लागेल, पाहूया. आणि हा षटकार. तुली मी जाते ग मुंबईचे शहर, फुलांचा गोचेला आली. तुली ग देते तुला लग्नाचं वचन, राजाची राणी ग बनवे. तर हा षटकाराने आपला खातं खोलतोय तो अक्षय आणि आपल्या संघाला नेऊन ठेवतोय 7. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर राज पुढचा चेंडू टाकतो अक्षयसाठी. दरम्यान चेंडू पडतोय. सुरेखरित्या खेळून काढल्या, पाहूया. आणि एक सोपा झेल. गडी गमावलाय अक्षयच्या रूपाने. प्रेमाची बारक जुली तुला होईल लवकर. माझ्या प्रेमाची बारक जुली तुला होईल लवकर. तर आता मात्र अक्षयची जागा घ्यायला येतोय. आज झेल मात्र धरतीला दान झाला. एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावेचे धावत आहेत. थोडं धोका निर्माण होते, मात्र 2 धावा सहज पळून काढतायत. अरे, जिजाऊ संघाचा एक प्रतिनिधी अजूनही इथे आलेला नाही. आम्हाला नावं समजत नाही. जिजाऊ संघाने एक प्रतिनिधी पाठवायचा आहे आणि मारुती ग्रुपने सुद्धा आपला प्रतिनिधी पाठवलेला नाही. नाही तो मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जाणार नाही, लक्षात ठेवा. दरम्यान चेंडू पडतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. हॅलो, सॉरी. कृपया एक प्रतिनिधी, अजूनही दोघांचाही एक प्रतिनिधी आलेला नाही. दरम्यान चेंडू पडतोय. राजाचा पहिलं षटक. ऑप्टमच्या खूपच बाहेर चेंडू, मात्र निर्धाव गेलाय. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10. जिजाऊने अजूनही आपला प्रतिनिधी पाठवलेला नाही, मारुती संघाने पाठवलेला आहे. धन्यवाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10. एक खणखणीत चौकार मारून अक्षय बाद झाला आणि थोडंसं अंकुश राखलं गेलं गोलंदाजांनी. आता दुसरं षटक घेऊन येते मारुती फायटर कडून. कोण बॉलर? कोण? जगदीश. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं जगदीश सामोरं जातोय. स्वरित. दरम्यान चेंडू पडते स्वरितसाठी. ऑप्शनच्या बाहेर टाकला चेंडू, पाहूया. टोलेजंग फटका, मात्र थोडासा धोका निर्माण होतोय आणि चेंडू सरळ हातात जातोय. झेल होतोय. दुसरा गडी गमावलाय. आई एक वीरा येऊ ग बा तुझ्या सेवेला. आई एक वीरा
घाई करायची आहे, फक्त 4 षटकं खेळायची आहेत आपल्याला. वेळेचं बंधन आहे, लक्षात ठेवायचं आहे. अवधूत जिजाऊ टायगर संघाकडून अवधूत येतोय. छोटा पॅक बडा धमाका असं म्हणतायत, पाहूया अवधूत काय करतोय. दरम्यान चेंडू पडतोय, जगदीश याचा ऑप्शनच्या बाहेर सुरेखरित्या खेळून काढल्या. पाहूया, एक धाव बनून काढतोय, दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि चेंडू सीमा पार होतोय. चौकार. धाव संख्या 4 ने वाढले, 14. धन्यवाद जगदीश. पुढचा चेंडू टाकतोय आणि टोलेजंग फटका पाहूया, पॅव्हलिनच्या दिशेने येतोय, डोक्यावरनं आमच्या षटकार जातोय. टोलेजंग फटका. धाव संख्या 6 ने वाढले, 2 बाद 20. खरोखरच सांगितल्याप्रमाणे छोटा पॅक बडा धमाका आणि धमाका करून दाखवलेला आहे. एक चौकार, एक षटकार आणि आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. 2 बाद 20. याच्यात इकडे प्रज्वल पाटील याच्याकडून लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक. दरम्यान चेंडू पडतोय, जगदीश याचा सुरेख चेंडू सुरेखरित्या खेळून काढल्या. पाहूया, एक धाव बोलून काढतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत, मात्र एका धावावर समाधान मानावं लागतंय. धाव संख्या 1 ने वाढले, 2 बाद 21. धाव संख्या 1 ने वाढले, 2 बाद 28. केतन पुढचा चेंडू टाकतोय, सुरेखरित्या खेळून काढल्या. पाहूया, एक धाव बनवून काढतोय, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, एकाच धावावर समाधान मानावं लागते. खूपच चांगली अशी गोलंदाजी. धाव संख्या 1 ने वाढले, 2 बाद 29. केतन खूपच बऱ्यापैकी म्हणावी लागेल गोलंदाजी, जखडून ठेवलेला आहे. दरम्यान चेंडू पडतोय, जगदीश समोर जातोय, टोलेजंग फटका षटकाराच्या दिशेने येतोय. धाव संख्या 6 ने वाढले, 35. धन्यवाद डीजे. अवधूतच्या बॅटमधून हा निघालेला षटकार, दुसरा षटकार. तर धाव संख्या आहे ती 2 बाद 35. दरम्यान चेंडू पडतोय, सुरेखरित्या खेळून काढला, एक धाव पण करतो. पाहूया, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेसाठी धावलाय आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. धाव संख्या 2 ने वाढले, 37. केतन आपलं षटक पूर्ण करतोय, समोर जातोय अवधूत जिजाऊ टायगर संघाकडून. हो, आता मात्र फसवा चेंडू, नीटचा समजला नाही, चेंडू निर्धाव गेलाय, षटक संपलंय. एस्ट्यांच्या मागे झेल गेलेला आहे, गडी गमावलाय, षटक संपले, 3 बाद 35.
सचिन धन्यवाद डीजे सचिन सचित जिजाऊ टायगर कडून सचित अरे तो बॅट्समन रे यतीन टोलेजंग फटका षटकाराच्या दिशेने जातोय धावसंख्या 6 ने वाढले 43 सचिन गोलंदाज संचितच्या पहिल्या चेंडूवर हा टोलेजंग षटकार लावला होता कल्पेशाने पाहूया पुन्हा एखादा षटकार पाहायला मिळतो का दरम्यान चेंडू पडतोय संचित याचा आणि हो हा सुरेख चेंडू पण त्याचा फायदा उठवता आला नाही एक धाव मात्र पळून काढले नक्कीच हा षटकार गेला असता धावसंख्या 1 ने वाढले 44 संचित दरम्यान चेंडू पडते संचित याचा पाहूया एखादा आक्रमक टोलेजंग फटका मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर फसवा चेंडू निर्धाव गेलाय संचित षटकातील हा पुढचा चेंडू टाकतोय यज्ञेशसाठी पाहूया टोलेजंग फटका मारायचा प्रयत्न पाहूया धावसंख्या होती ती मात्र 45 2 चेंडू बाकी या षटकातील दरम्यान चेंडू पडतोय सूर्यक्रीच्या खेळून काढला एक धाव पळून करतोय पाहूया चांगलं आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल थोडंसं दिसत नाही धावसंख्या 2 ने वाढले 47 पाहूया 50 पार होते का शेवटचा चेंडू मैदानात कुत्रा आलेला आहे कुत्री आलेली आहे त्याला काढायचं आहे दरम्यान चेंडू पडतोय सुरेखरित्या खेळून काढलाय पाहूया आणि हा बघता बघता सीमा पार चौकार जातोय आणि 50 पार करतोय धावसंख्या 51-52 धावांचं आव्हान मारुती फायटर्स संघाला 52 धावा विजयासाठी निर्धारित 4 षटकामध्ये करायचे आहेत तर याच्या पुढील सामना गावदेवी पोर्ट्स आणि संघर्ष वॉरियर उभय संघाच्या कर्णधाराने नाणेफेकसाठी यायचं आहे पुढील सामन्यासाठी तर आमचे सुपरिचित सगळ्यांना ओळखीचे असे दिलीप पाटील समालोचन कक्षामध्ये हजेरी लावत आहेत आगरी भाषेचा सार्थ अभिमान असणारे दिलीप पाटील आगरी भाषेमध्ये थोड्याच वेळात ते समालोचन करतील दरम्यान जिजाऊ फायटर संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जिजाऊ टायगर घाई करायची आहे जिजाऊ टायगर संघाने लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे घाई करायची आहे कारण आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे
हॅलो हॅलो. तर KPL खानिवडे प्रीमियर लीग वर्ष चौथे नाणेफेक करून घ्यायचे पुढच्या सामन्यासाठी. गावदेवी स्पोर्ट्स वर्सेस संघर्ष वॉरियर्स. थोडा आपल्याला उशीर होत आहे. उशीर झाल्यानंतर षटक कमी करण्यात येणार आहेत युवा ग्रुपचे. कर्णधार स्वतः संदीप पाटील, पूर्ण फॅमिली आलेली आहे त्यांच्या, आणि बँड पथक सुद्धा आलेला आहे. बँड पथक शिरकान हरी यांना दिलेला आहे सांभाळायला. कालच त्यांनी सेट केलेला रात्री. घाई करायची आपण. पंच नरेश आणि हेमंत. पुढील सामन्यासाठी नाणेफेक करून घ्यायची आहे. पुढचा सामना असेल गावदेवी स्पोर्ट्स वर्सेस संघर्ष वॉरियर्स. आपण नाणेफेक करून घ्यायची आहे, लक्षात ठेवा. वेळेचं बंधन असेल. खूप उशीर होतोय. घाई करायची आहे. तुम्हाला खूप उशीर आहे, नाश्ता झालेला नाही. माटे संघ मालकांनी नाश्ता दिला नाही सकाळी. तर पाटील नेटवर्कचे कॅमेरामॅन आहेत मुनित. दोन बॅट्समॅन यायचे आहे. थोडी घाई करा रे. मुनित कुडू हे यांच्याद्वारे हे आपण लाईव्ह सामने बघू शकतोय. पाटील नेटवर्कचे ते कॅमेरामॅन आहेत. दोन बॅट्समन घाई करायचे आपण. थोडा रमक करायचा आहे, धावत जायचं आहे. तर राजू सुमधुर आवाज आपण ज्या डीजे कडून ऐकू ते SK डीजे यांच्या मार्फत. राजू तरे, तुला काय वाटते हातांच्या मुलांबद्दल आणि पूर्वीचा खेळ? आताची मुलं जी आहेत ती सुस्तावलेली आहेत थोडीशी. म्हणजे खेळ फक्त षटकार चौकार मारायचा बस. म्हणजे एखादी दुसरी धावून रन काढायला ते तयार होत नाही. जाग्यावरनं चेंडू आपल्या टप्प्यात आला तरच षटकार मारायचा, अन्यथा चेंडू सोडून द्यायचा. आणि खरोखर आताची पोरं मांडे ते रात्री उशिरा झोपतात आणि त्यांच्या डोळ्यावर झोप असते. खाण्याचं प्रमाण जास्त चायनीज. पूर्वी बघा जेवण भेटायचं नसायचा, बघायची सोय व्हायची का अख्खा दिवस तुम्ही खेळायला जायचे तेव्हा पूर्ण दिवस उपाशी असायचे. पण खानुडा असा गाव होता का कोणी पण त्यांना जेवणासाठी बोलवायचे. म्हणजे विलास घरात जेव्हा जेव्हा ते बोलवायचे तेव्हा त्यांना बोलवायचा, कारण 4-5 टीम त्याच्याच घरी असायच्या. खरोखर खूप आवड होती. तेव्हा बघा 3 षटकार मला का आहेच राहायचा. आता षटकार कोणी सामना चालू होते. सामन्याकडे पहिला चेंडू. दरम्यान टोलेजंग फटका पाहूया. आणि हा झेल होते का बघायचा आहे. ओ सुरेख झेल. पहिला चेंडूवर गडी गमावलाय टायगर. जिजाऊ टायगर संघाने छोटा पॅक बडा धमाका पहिल्या चेंडूवर केलेली आहे. अवधूत याने झेल घेतलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद डीजे. पुढील सामन्यासाठी नाणेफेक होतंय. मारुती ग्रुपने आपला प्रतिनिधी पाठवलाय, पण फार छोटा मुलगा आहे, त्याला नावं माहिती नाही. टोपण नावं सांगताय. टोपण नावं सांगितली तर आपल्याला वाईट वाटेल. तरी चांगला एखादा जाणता असा खेळाडू पाठवायचा आहे. सोम्या गोम्या नाव घेतलं तुम्हाला बेकार वाटेल. दरम्यान पुढच्या सामन्यासाठी नाणेफेक होते. पुढच्या सामन्यासाठी नाणेफेक होते. हॅलो. तर चेंडू पडतोय. दुसरा चेंडू सुरेखीच्या खेळून काढ्या पाहूया. थोडस उंची कमी पडले, मात्र बघता बघता चेंडू सीमा पार होते. एक मिनिट इकडे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार? फिल्डिंग येणार, पण काय अनुभव? कुठला खेळाडू तुझ्यात चांगला आहे? सुमित आहे, स्वतः मी आहे, उमेश, दीपेश, अमित, स्वतः कृपेश. चालेल, थँक्यू. आविष्कार एक मिनिट इकडे. टॉस हरलेला आहे तुम्ही, खूप तुला अनुभव आहे,
तुझा मोठा पप्पा सुद्धा खूप नाव आहे त्याचा म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये आणि तुला अपेक्षा असणार त्यांना तुझ्याकडनं. तुला काय वाटतं अपेक्षा पूर्ण करणार का तू? हो. तू आतापर्यंत क्षेत्ररक्षण करतो खूप पप्पांना आवडलं आणि- नाही मोठ्या पप्पांना गलिच्छ क्षेत्ररक्षण तुझ्या परिवर्तन कधी होणार? आणि षटकार गेलाय. चांगला प्लेअर आहे. धावसंख्या 6 ने वाढले 10. टोलेजंग षटकार धावसंख्या 6 ने वाढले 10. दरम्यान चेंडू पडते सुरेखरित्या खेळून काढलाय. एक धाव पळून करते पाहूया. दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि सीमा पार होते. चेंडू चौकार गेलाय. खूप आक्रमक खेळी म्हणावी लागेल मारुती फायटर कडून. पक्या याच्याकडून खास करून धावसंख्या झाले 14 4 चेंडू मध्ये. ओ सुरेख चेंडू पायावर आदळलाय. दाद मागतायत मात्र चेंडू निर्धाव गेलाय. या षटकामध्ये शेवटचा चेंडू असणार. बघूया पक्या योगेश काकाच्या घराजवळ राहतो. हाच तो प्रकाश. योगेश काका त्यांचे गुरु आहेत. पुन्हा एकदा गॅप पद्धती मारल्या वाटे योगेश काकाचा मान ठेवून चौकार संख्याने चौकार. षटक संपतो. धावसंख्या झपाट्याने वाढते ती 18. धन्यवाद डीजे. तर पहिल्या षटकाचा जो सर्कलचा जो नियम आहे त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा पटकावलेल्या आहेत आणि जवळजवळ आपले इरादे आहेत ते स्पष्ट केलेले आहेत. आणि आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा. घाई करा टाइम होते. 5 मिनिटं लागलेली आहेत या षटकासाठी. घाई करायची आहे. आपल्या गावातील नितीन 4 तरे मिनिटांमध्ये पुढचं उर्फ षटक गोट्या टाकायचं आहे. आणि धीरज गरज यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर इथे यायचं आहे. दुसरा षटक घेऊन येते तो. सॉरी सामोरं जातोय केतन. आयकॉन प्लेअर आहे. खूप अपेक्षा असणार. बघूया अपेक्षा पूर्ण करतात का आयकॉन प्लेअर. पहिला चेंडू सरळ चेंडू जातो. काही समजत नाही विकेटीच्या हातात. निर्धाव चेंडू थांबून ठेवलेला आहे फलंदाजाला. ऑप्शनच्या थोडासा बाहेर मारा करतोय. मात्र आजकालचे जे फलंदाज आहेत ते मात्र प्रत्येक चेंडू षटकार चौकार मारायचा प्रयत्न करतात. दरम्यान चेंडू पडतोय सॉरी केतनसाठी. सॉरी त्याचा पुढचा चेंडू सामोरं जातोय केतन. ऑप्शनच्या खूपच बाहेर. खराब चेंडू. अवांतर धाव 1 ने वाढते. 19. सॉरी पुन्हा एकदा केतन यांना काहीसा समजणार. सरळ चेंडू जातो षटकार. या 6 धावांनी धावसंख्या होते ती 25. पुरेपूर फायदा उचलतो आयकॉन प्लेअर. शॉर्ट टप्पा होता. 16 चेंडू आणि 27 धावाची गरज. धन्यवाद तुझे. पाहूया दरम्यान चेंडू पडते सोरी त्याचा केतनसाठी. आक्रमक खेळी करतोय पाहूया. आणि हाही टोलेजंग असा षटकार. धावसंख्या झपाट्याने वाढले 31.
दरम्यान चेंडू पडतोय सॉरी त्याचा आक्रमक अशी खेळी करतोय पाहूया आणि खरोखर अतिशय धावा. बेकार वाटलं मला इथं क्षेत्ररक्षण मध्ये स्वतः गोलंदाज आणि लग्नात बँड होता आणि नाचायला कोण नाही असं वाटलं. नवरदेव सुद्धा रागवला असेल फलंदाज. चेंडू इतका उंच गेला होता की कुठलाही खेळाडू येऊन हा झेल घेऊ शकला असता पण तसं मात्र झालेलं नाही. तसं वाटलं का लग्नात मांडवात बँड होता आणि नाचायला कोणी नाही राजू दादा. खरंच असंच वाटतंय. दरम्यान चेंडू पडतोय पाहूया एक धाव पडून करतोय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धावसंख्या 1 ने वाढली आहे 34. शेवटचा चेंडू या षटकातील. दरम्यान चेंडू पडतोय पुन्हा एकदा टोलेजंग फटका पाहूया षटकाच्या दिशेने येतोय मात्र हा एक सोपा झेल गडी गमावलाय. पक्या बाद झालेला आहे. योगेश काका थोडा नाराज असणार या खेळाडूवर कारण आतापर्यंत योगेश काकांनी शिकवलेलं या फलंदाजाला. गल्ली का डॉन योगेश तरे. धन्यवाद डीजे. जरा घाई करायची पंचांनी ताकीद द्यायची आहे. आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी. 12 चेंडूत 18 धावा. 12 चेंडूत 18 धावा. पाहूया 2 षटकासाठी 10 मिनिटं गेलेले आहेत. वारंवार आपण सूचना देतो का तुम्ही घाई करा त्याचा पालन काय करत नाही. एक पालन बाहेर आहे गावदेवी टीम मध्ये. पुन्हा एकदा मीटिंग काहीतरी असणार सटिंग यांची. आता मात्र जिजाऊ टायगर्ससाठी या षटकामध्ये काहीतरी करामत करावी लागेल. पाहूया आणि एक निर्णायक म्हणून असं हे षटक असेल. कोण टाकते ते पाहूया जिजाऊ संघाकडून. प्रिन्स तर सामोरं जाते आक्रमक केतन. निर्णायक षटक असेल हे. प्रिन्स चेंडू पडतोय सुरेखरित्या तितकंच सुरेखरित्या खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहावं लागते मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मात्र रोखू शकत नाही. पहिल्याच चेंडूवर ही एक धाव घेतलेली आहे प्रिन्सच्या. खूपच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. विजू घरत यांचा मुलगा लेझर खेळतो रोज. तो प्रॅक्टिसला विरारला जातो. खूप अनुभव आहे त्याला. आता मात्र जगदीश सूर्यकिच्या खेळून काढा. पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढले 36. आक्रमक तो केतन आक्रमण असा खेळाडू. 2-3 षटकार मारलेले आहेत या. बाहेरका चेंडू जबरदस्त गोलंदाज. खूप अनुभव आहे या गोलंदाजाला. लेझर प्लेअर म्हणजे आपल्या भाषेमध्ये सीझन प्लेअर. मला वाटतं जिजाऊ संघाने कुठेतरी चूक केलेली आहे. इतका चांगला गोलंदाज हा खूप उशिरा उतरवलेला आहे. काहीतरी त्यांची मीटिंग प्लॅन असणार त्याच्यामुळे राजूदादा हा तिसरा गोलंदाज असणार. स्लो डिलिव्हरी काही समजत नाही. सरळ चेंडू बाहेर फेकून देतो. षटकार. या 6 धावांनी धावसंख्या झपाट्याने वाढते. पंच दर्शवितात 6 धावा. नरेश मडवी नरेश किनी हेमंत पाटील आपल्याच गावामध्ये खेळतात ते. आता दयानंद घर त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी इथे यायचं आहे व्यासपीठावर. खूप नावाजलेले असे दयानंद घरत. प्रत्येक गोष्टीमध्ये आवड त्यांना. तर मी म्हटलं होतं की हे षटक जे आहे हे निर्णायक ठरणार होतं. एकतर
गोलंदाज यांनी पहिले 3 बॉल चांगले टाकले होते. आता पाहूया टोलेजंग फटका मारलाय, पाहूया. आता राजू दादा बघितलं तर 2 धावा पूर्ण होतात, पण गोलंदाजाला काय हे नाही हाताच्या. आणि थोडंसं दुखापत झालेली आहे. 108 नंबरला फोन करा, ॲम्ब्युलन्स चल. राकेश यांनी गाडी घ्यायची आहे. डॉक्टर गुप्ता आणि आयोजक. कुलकर्णी आयोजकांनी बर्फ डॉक्टरकडे घेऊन जायचं जायचंय. लगेच. बर्फ चांगला असतो. बाबू बर्फ घेऊन जा. मॅच चालू करायची आपण. आपला एक राखीव खेळाडू मध्ये टाका. थोडी घाई करायची आहे. चला मोनित कुडू आम्हाला दर्शवतात की 2 धावा गेलेल्या आहेत. दुखापत झालेली आहे झेल घेत असताना. आणि आता मात्र षटकातील हा शेवटचा चेंडू. पुन्हा आणि- एकदा आणि फिनिश. सामना जिंकलेला आहे. टायमिंग वाचवलेला आहे मंडळाचा. धन्यवाद. चला घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. गावदेवी पोर्ट्स वरचे संघर्ष वॉरियर्स पुढील सामन्यासाठी तयारीत राहायचं आहे. तर ह्या सामन्यातील मानकरी ठरतोय केतन यांनी मंचावर येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. तर मॅचचा आनंद दाढे आत्या सुद्धा आलेला आहे.